आज तुम्हाला पारंपरिक पद्धतीने गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे. मी आमच्या माणसं कशी असतील त्याप्रमाणे पाव किलो अर्धा किलो कसं तुम्हाला हवे असतील तसे करू शकता. मी अर्धा किलो घेतली आहे चण्याची डाळ. त्याच्यासाठी 5 तास मी ही डाळ भिजवली आहे. ते आता मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मी ही डाळ आता उकडत ठेवणार आहे. धुवून ठेवली आहे स्वच्छपैकी. आणि ही आता डाळ मी उकडत ठेवणार आहे. साधारण अर्धा तास तरी उकडायला लागणार व्यवस्थित. पाणी गरम करत ठेवलं आहे. पाणी आपल्या अंदाजेनुसार अर्धा किलोला पाव टोप म्हणजे जवळजवळ 2 ग्लास लागणार. 2 ग्लास पाणी. आणि जर राहिलंच पाणी तर आपण ते कडवून म्हणून काढून टाकू शकतो. आणि नंतर मग गूळ त्याच्यात ॲड करायचं आहे, पण वेळ आहे अजून. ही बघा, ही स्वच्छ डाळ मी धुवून घेतलेली आहे आणि ही गरम पाणी करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी टाकली आहे. अर्धा तास जवळजवळ शिजायला लागणार. चांगली शिजली पाहिजे. भिजली आहे चांगल्यापैकी. 5 तास मी भिजवलेली आहे डाळ. दुपारी भिजत ठेवलेली आहे. हे बघा, हे आता कढी येईल. चांगलं अगदी अर्धा तास शिजू द्यावी. ही बघा, छानपैकी उकळी आली आहे. हा वरचा आता फेस आहे ना, तो काढून टाकायचा आहे. 5 मिनिटं झालेली आहेत. त्याला उकळी छानपैकी आली आहे डाळीला. वरचा फेस येतो तो हा असा काढून टाकायचा. अजून डाळ शिजलेली नाही आहे. 5 मिनिटात नाही शिजणार आहे. छानपैकी उकळी आलेली आहे. डाळ मी आता शिजायला ठेवली आहे. अजून 20 ते 25 मिनिटं लागणार. हे बघा, फेस सगळं काढलेला आहे त्याच्यातला पूर्ण. आता ही चांगली उकळी आलेली आहे. आता शिजत राहू दे थोडा वेळ. 20 ते 25 मिनिटं. ही बघा, ही डाळ आता शिजली आहे. जवळजवळ 25 मिनिटं झाली आहेत. आता हे पाणी जे राहिलं आहे ना, ते आपण आता गाळून घेऊ थोडं. कारण ह्याचा पाण्याचा पण उपयोग आपण करू शकतो. हे कटाची आमटी म्हणून त्याची आपण उद्या बनवू शकतो. हे बघा, हे पाण्याचा उपयोग चांगला उद्या कटाच्या आमटीसाठी होऊ शकतो. हे बघा, मी सगळं पाणी काढलं आहे. पाणी काढून घेतलेलं आहे. डाळ चांगली शिजली आहे. तर मी गॅस चालू करून बारीकवर ठेवते. याच्यामध्ये मी आता अर्धा किलो डाळ असल्यामुळे जसं कोणाला जास्त गोड हवं त्याने जास्त गूळ टाकू शकता. मी याच्यामध्ये गूळ आता जवळजवळ 300 ग्राम टाकलेला आहे. हा बघा, बारीक करून 300 ग्राम गूळ टाकलेला आहे. आपल्याला हा गूळ मी किसून टाकलेला आहे. किसून पण टाकू शकतो किंवा बाजारात तयार रेडीमेड पावडर मिळालेली ती पण आणून तुम्ही टाकू शकता. तुमच्या अंदाजानुसार 300 ग्राम 400 ग्राम तुला गोड कसं हवं तसं. आता मी जायफळ जरा थोडं आपल्याला हवं तेवढं जरासं घ्यायचं आहे. हे बघा, हे जायफळ आपल्याला हवं तेवढं घेतलं. याच्यात मी वेलची पूड टाकते. मी
स्वादासाठी. बघा वेलची पूड टाकली आहे बारीक केलेली. आता हे गूळ आणि हे सगळं एकजीव करायचं आहे. आता गॅस मी थोडा मोठा करते कारण ते पूर्ण हे आटलं पाहिजे, पाणी आहे ते. हे बघा हे एक जीव होत आहे म्हणजे वेळ अजून. गूळ सगळा विरघळला पाहिजे. हे चांगलं आटायला पाहिजे सगळं, पूर्ण पाणी आहे त्यातमध्ये. गुळाचं आता पाणी सुटलं आहे ते ना, डाळीचं मग पूर्ण पाणी काढलं होतं, गुळाचं आता पाणी थोडं सुटलं आहे. ते संपूर्ण सुकं करून घ्यायला पाहिजे. हे बघा हे पुरण पूर्ण सुकलं आहे बघा. हे आता मी पुरणाच्या भांड्यात काढून घेऊन छानपैकी सुकलं आहे बघा. हे आता मी भांड्यात काढून पुरण हे करणार आहे बघा. डाळ चांगली शिजली आहे त्याच्यामुळे छानपैकी पुरण हे होत आहे, बारीक होत आहे. ते बघा मस्तपैकी बारीक पुरण होत आहे बघा. चांगली डाळ शिजली आहे, एक जीव झालाय गूळ. हे बघा हे पुरण मी आता पुरणाच्या भांड्यातून वाटून घेतलंय. पूर्ण बारीक झालंय बघा, व्यवस्थित झालंय. आता मी पीठ अगोदरच भिजवून घेतलंय कारण काय वेळ जाऊ नये, व्हिडिओ जास्त वाढतो, वेळ जास्त होऊ नये म्हणून अगोदरच मी पीठ गव्हाचं भिजवून घेतलंय. त्याच्या आता गोळ्या करून ठेवल्या आहेत. आता मी लाटून घेणार आहे. हे बघा हे असे गोळ्या करायचे आहेत. जशी आपल्याला कशी पद्धत असेल त्या पद्धतीने करू शकता. मी असे हातानेच करते आणि याच्यात मी पुरण आता भरणार आहे. हे बघा छानपैकी अगदी मऊ एकदम झालंय बघा, आपल्याला हवं तसं. हे आता मी पुरण याच्यामध्ये भरणार आहे. ज्याची त्याची पद्धत कशी असेल त्याने हे करू शकता. मी या पद्धतीने असे गोल करून घेते. मी आता हे लाटून घेणार आहे. मी तिकडे अगोदर तवा तापत ठेवते, तोपर्यंत तवा तापून जाईल.
मी मैदा अजिबात वापरलेला नाही आहे, पूर्ण गव्हाचं पीठ आहे हे. गव्हाचं पीठ पौष्टिक पण आहे आणि चांगलं पचायला पण चांगलं आहे. मैद्याने त्रास होऊ शकतो म्हणून मैदा नाही वापरत मी. छानपैकी गोल लाटली मी. तवा बघते तापलाय का. तवा तापत आलाय. एका बाजूने व्यवस्थित भाजली आहे. होळीच्या सणाला हा नैवेद्य दाखवला जातो पुरणपोळ्यांचा. परंपराप्रमाणे मी तव्यावर तूप लावत नाही, कारण ते करपून जातं. म्हणून मी पुरणपोळी खाली उतरवूनच नंतर मी त्याच्यावर तूप सोडते. मग ते वास चांगला येतो, चव पण चांगली लागते. करपला नसल्यामुळे व्यवस्थित खाल्लं जातं. ते तव्यावर थोडं घातलं तर करपून जातं, म्हणून नाही घालत तव्यावर. चारी बाजून चांगली भाजली आहे बघा व्यवस्थित. गहू पौष्टिक पण आहेत, त्याच्यामुळे गव्हाचे जास्तीत जास्त करायचे. आता मी गॅस बारीक करून ठेवते जरा. हे बघा छानपैकी बघा भाजली आहे. हे बघा व्यवस्थित. आता मी त्याच्यावर तूप लावणार आहे. खाली उतरवून पोळी काढल्यावर त्याच्यावर तूप सोडलं की छान वास येणार, खायला पण बरं वाटणार. बघा मस्तपैकी पोळी एक तयार झाली आहे. आता दुसरी लाटायला घेते. मगाचप्रमाणेच मी माझ्या पद्धतीने अशी करते. पोळपाटावरून लांब वाटून असे लाटून पण घेऊ शकता, पण मला अशी आवडते, मी अशी करते. जशी त्याला तर आवडेल त्याने तशी बनवावी.
जेवढा पिठाचा गोळा आहे तेवढाच मी पुरणाचा पण गोळा घेतला आहे. म्हणजे ते पूर्ण आतमध्ये पुरण चपाती याच्याबरोबर चांगली होते पुरणपोळी. जेवढा गोळा पिठाचा तेवढाच गोळा मी पुरणाचा घेतला आहे. हे असं बनवलं की आता लाटायला घेते. मी गॅस आता मोठा केलाय. ही पोळी आहे ना, ती बाजारात गव्हाची मिळत नाही, मैद्याचे मिळतात. त्यामुळे आम्ही घरच्या घरी गव्हाचे बनवतो. खायला पण चांगल्या, पचनाला पण चांगल्या. मैदा जरा पचायला कमी हे होतो, त्रास होतो मैद्याचा, म्हणून मी गव्हाचेच बनवते नेहमी. ही बघा, ही पुरणपोळी आता तयार झाली आहे. दोन्ही बाजून व्यवस्थित भाजली आहे. त्याला तूप लावते मी. बघा, ती तुपाची धार सोडली ना की छानपैकी खायला पण मस्त वाटतात आणि नरम खुसखुशीत एकदम झाले आहेत. बघा, ही झाली गव्हाची पुरणपोळी. ह्या बघा, गव्हाच्या पिठापासून तयार झालेल्या पुरणपोळ्या आहेत. बघा, एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत. हे बघा, एकदम खुसखुशीत आहेत आणि चांगले मुलायमदार झालेले आहेत. खायला गव्हाच्या पिठाचे चांगले लागणार आणि पौष्टिक पण.